नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानज्योत जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग स्पेशल असणार कारण की ऑलवेज आपले ब्लॉग सगळे स्पेशल असतात। सायकलिंग बघा, कधी घरी केली नसतं सायकलिंग, इकडून सायकलिंग करतात। अरे कोकणात तर ह्याच्यापेक्षा खतरनाक रस्ते आहेत। खतरनाक केवढा आहे तो पिझ्झा। लक्ष्मीनारायण टेम्पल, वा 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 वा, हर हर महादेव। आणि इथे येऊन जर फोटो नाही काढला तर तुम्ही गोव्याला नाही आले। आणि आपण आहे क्रूज मध्ये, तर मजा नाही। रातचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा। चॅनल वरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि गोव्याचा ब्लॉग एन्जॉय करा। गुड मॉर्निंग गाईज, आजचा दिवस आहे आपला दुसरा। तर आज आपण अजून मस्त गोवा एक्सप्लोर करणार आहे। सुमन भाव, ऐसा लग रहा है बहुत बढ़िया। 7 BHK चं बंगलो रेडी होतं त्या बाजूला। ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे। नीरज भाऊंचा कार्यक्रम ऑलरेडी चालू आहे। पोडू इडली सॉरी, मी सारखा पोडूच बोलतोय। रात्री एडिटिंग करत बसलेलो, 2:30 वाजता झोपलेलो आहे। ब्लॉग अपलोड केला, देन झोपलो। रील पण अपलोड केली आणि शॉर्ट्स पण अपलोड केले, तर चेकआउट करा तो पण ब्लॉग। अरे तो कोणता ब्लॉग आहे सांगतो, आमची रायडिंग ग्रुपची 5th अॅनिव्हर्सरी होती, तर त्याचा मी ब्लॉग एडिट करत होतो। सो तोही नंतर चेकआउट करा, पहिला हा ब्लॉग बघा, तुम्ही एन्जॉय करा। मार्केटिंग आपण नाही करणार तर कोण करणार, नाही का। आम्ही मस्त खाएंगे पोडू इडली और उत्तप्पा। टेस्ट छान होती। आम्ही आहे सौदागर हॉटेलमध्ये, काल पण आम्ही आलो होतो, तर टेस्ट छान होती म्हणून परत विचार केला इकडेच येऊ आज पण, की आपल्याला काही गंडवायचं नाही कुठला कार्यक्रम, एवढं सगळं चांगलं चाललंय ना, तर सगळं चांगलंच झालं पाहिजे। चलो ब्रेकफास्ट करून झालेला आहे, तर आता आपण पहिल्या डेस्टिनीवरती चाललेलो आहे, पर्रा रोड। आणि इथून 4.5 किलोमीटर आहे, एक 10 ते 15 मिनटात पोचू आपण। काल तर आम्ही फक्त बीचवरती एन्जॉय केला, काल एकदम रिलॅक्स चिल। गोव्याला आले तर नुसतं धावपळ नाही, एकदम रिलॅक्समध्ये, तर मजा येते नाही का ट्रॅव्हलिंगला। कसला मस्त चर्च आहे, अरे घर जबरदस्त आहे हा, पेड्रोज पॅलेस, जबरदस्त। ही आतली बाजू आहे ना, प्रॉपर गावाला आल्यासारखंच वाटते कोकणात। त्या बाजूला पण बंगला मस्त आहे। इकडे घरं आहेत ना, ती खूप युनिक पद्धतीची आहेत, कलर त्यांची डिझाईन। या बाजूला पण चर्च आहे। अपनी गाडी गोवा में घूम रही है। एक डेस्टिनीवरती तर आपण बाईक घेऊन आलेलो आहे, अजून एक मोठी डेस्टिनी, मेन डेस्टिनी, जी सगळ्या रायडरचं ड्रीम आहे, लडाख। तिकडेही जायचं आपल्याला, लवकरच ती वेळ पण येईल, आपण लडाखला जाऊ आपल्या डार्लिंगला घेऊन मस्त। नो स्टॉपिंग, नो पार्किंग। पर्रा रोडला पण एंट्री केली आणि बघा गर्दी बघा, फक्त फोटो काढण्यासाठी। अरे कोकणात तर ह्याच्यापेक्षा खतरनाक रस्ते आहेत। इकडे येऊन काय फोटो काढायचे। गर्दी बघू शकता फोटोसाठी। आणि सायकलिंग बघा, कधी घरी केली नसतं सायकलिंग, इकडून सायकलिंग करतात पोरी। हार्श रियालिटी ऑफ गोवा, पर्रा रोड। गर्दीमध्ये फोटो व्हिडिओ काढून झालेत आपले। जे तुम्ही रीलला व्हिडिओला बघता तसं काही नसतं, मजबूत गर्दी असते। अर्रा रोड असा होता तो, काहीच नाहीये तिथे, तरी आम्ही फोटो काढले तिथे। आणि या रूटला कॉटेजेस वगैरे खूप आहेत, कॉटेज विला, आणि खूप जबरदस्त आहे। आणि काय कायांचं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे, येत्या काही दिवसांमध्ये ते ओपन होतील। आपण जिथे स्टे करतो ना त्या शेजारी पण आहे 7 BHK विला आहे, तो तर खूप मोठा आहे। आपण आलेल्या रूटनेच परत रिटर्न चाललेलो आहे, तिकडेच जवळच आहे बीच। आपले मोरक्या पुढे आहेत, त्यांनी मॅप लावलेला आहे आणि आपण त्यांना फॉलो करतो आहे।
हो हा हा सही या मस्त रस्ता आहे. हो गोव्यामध्ये खूप सारे स्पॉट असे आहेत ना की फोटोजेनिक आहेत की तिथे तुम्ही मस्त फोटोशूट व्हिडिओ शूट बनवू शकता. अरे वा सुपर बाईक्स लागले तिथे तर. अरे मस्त कॅफे आहे. असं कॅफे पाहिजे यार बसायला. सरळ सरळ सरळ. अभी हम करेंगे थोड़ा सा ऑफ रोडिंग. मला वाटतं डायरेक्ट आपण गाडी बीचवर घालणार आहे. अरे वा 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 क्या बात आहे. कसला नजारा आहे. खाली का नाही नाही गाडी हे होईल धसल. आपण नॅगेटॉर बीचवरती आलेलो आहे. आज फोटोशूट करू जरा. छान छान आहे. क्लीन आहे. शांत आहे बीच. मस्त पूर्ण. आणि तिथे आहे ना त्रिशूल आहे महादेवांचं. दिसत असेल तुम्हाला. खूप मस्त बीच आहे. मस्त फोटोशूट वगैरे व्हिडिओ शूट करून आलेले आहेत. आता पण हे दगड आहेत. त्या दगडाच्या मधोमधच तिथे बघा काय आहे. तिथे भाऊ आहे आणि समोर आहे ना त्रिशूल आहे आपल्या महादेवांची. तर जाऊ पाया पडून घेऊ. हे बघा हर हर महादेव. ओम नमः शिवाय. वा हो हो पकड पकड. तू पण असतोय का. खतरनाक केवड़ा है तो पिज्जा. ये हम है. यहाँ पे पिज्जा है. यहाँ पे हमारी पार्टी चल रही है. चीयर्स चीयर्स. मस्त. सो मित्रांनो आम्ही आलेलो आहे इकडे गोव्यामध्ये आणि सगळा व्लॉग जो आहे तो आपला जो हौशी यूट्यूबर आहे तर त्यांनी सगळा कव्हर केलेलाच आहे. आता आमचा लास्ट डे आहे आजचा आणि संध्याकाळी आज आम्ही चाललेलो आहे कुठे बोट क्रूजला पणजीला जाणार आहे. सो पुढचे जे काही अपडेट्स आहेत ते आमचे सगळे फॉलो करत. सी सू एक थार बुक करायला पाहिजे. मस्त कुठली सगळे गेलो असतो 2 थार मधून पणजीला. मग आता करू शकतो का आपण का नाही. आता एवढे 4 तासाकरता काय करून आपण ओपन जिपची बुक केली असती नाही तर ते तर अजूनच वाढीव झालं असतं. बारके बसले असते मांडीवरती. तू पण बारीकच आहेस. तू पण बारीकच आहेस. Cheers. Cheers. A few moments later. आता आपण पणजीला चाललोय. पणजी इथून अर्धा तास लागेल ट्रॅव्हलिंगला. वातावरण तरी चांगलं आहे. जास्त गरम होत नाही. हलकं हलकं थंड वातावरण आहे. दोन्ही बाजूला बंगले आहेत.
कॉटेज, विला, बंगले आणि खूप छोटे छोटे रस्ते आहेत. आता 2 दिवस झाला आम्ही गोवा फिरतोय, पण मला अजून माहीत नाही की आम्ही कुठल्या रस्त्याने फिरतोय ते. मॅप लावल्याशिवाय गोव्यामध्ये फिरणं म्हणजे अवघडच आहे, भुलभुले आहे. आणि मला इथले ना हॉटेल्स आहे ना खूप आवडले. ओपन स्पेस आहे, रस्त्याच्या कडेला आहेत, छान लाईटिंग लावलेली आहे. लक्ष्मीनारायण टेम्पल, वा 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 वा, सही. जर रात्री लवकर आलो तर परत येऊ आपण एकदा. आता आपण थोडं गावातून थोडं बाहेर आलो आहे, त्यामुळे थोडं मोकळी स्पेस जास्त आहे. नाही नॉर्मल आहे, मस्त आहे, चिल एकदम वातावरण. मंदार सर राईड मार्शल आहेत आपल्याला घेऊन चाललेत कुठेतरी फिरायला. आणि ते कुठे फिरायला घेऊन जाणार आहे ते सरप्राईज आहे. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे. माझी एक्साइटमेंट अशीच राहिली पाहिजे. एरिया कोणता आहे माहीत नाही, पण खतरनाक आहे. खूप मोठे मोठे इकडे स्टोअर आहेत यार. स्टोअर पण नाही कमाल ठेवलेत. माणसाला इच्छा नसेल ना तरी शॉपिंग जाऊन करेल. केवढा मोठा ब्रिज आहे. त्या ब्रिजकडे बघितलं की असं करायला आल्यासारखं वाटतंय. त्या बाजूला सगळ्या क्रूज आहेत राईट साईडला. या पुलावरतीहून आलो आहे आपण. त्याच्यावरती एक पूल आहे, त्याच्या खालच्या पुलावर आपण आलो आहे. आणि पूल क्रॉस करून येऊन परत युटर्न मारलं आपण. नीरज भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. ॲक्च्युली इकडे जास्त फिरायचं होतं, पण आम्ही थोडं रिलॅक्स केलं गोव्यामध्ये. जवळजवळचे स्पॉट एक्सप्लोअर केले, कारण की आपण परत येणार आहे गोव्याला अजून जास्त एक्सप्लोअर करण्यासाठी. क्रूजचं तिकीट बुक झालेलं आहे आपलं. आता आपण कुठे चाललो आहे? व्हाईट चर्च. आता जाणार आहे व्हाईट चर्चला. बाईक तर पार्क केलेली आहे, 1 to 1 कर चालू आहे. जागा चांगली भेटली. आपण जिथे क्रूजची बुकिंग केली तिथे समोरच पार्किंग आहे. अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट आपल्या बॅक साईडला आहे, त्या बाजूला. मस्त फोटोज काढलेले आहेत आपण. आणि हा चौक खूप छान आहे आणि गोव्यातला फेमस चौक आहे हा. गोव्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस एकदा तरी इथे येऊन फोटो काढतो. आणि इथे येऊन जर फोटो नाही काढला तर तुम्ही गोव्याला नाही आले. आता क्रूजवरती पोहोचलेलो आहे आणि मस्त लाइटिंग व्हायला लागली तर भारी वाटतंय. एक्साइटमेंट वाढत चालली आहे. इथंच नाचायला चालू केलंय. नाचा इथं. अशी लाईनीने आपण येतो आणि या क्रूजवरती चढतो आणि या बाजूला येतो. हे लवकर लवकर लवकर. एका क्रूज मध्ये आहे ही, क्रूज मधून दुसऱ्या क्रूज मध्ये जायचं आपण. ओ याच्यातून दुसऱ्या बोट मध्ये. लवकर लवकर. भरपूर मजा केली. चला आता खूप झालं. चलो चलो. खतरनाक मजा आली. खतरनाक. पैसा वसूल. आम्ही पैसा वसूल करतो कधी पण. काय मजा आली का ब्लॉग बघून. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आता आपण मस्त जेवण करू. आपला मसाला पापड आलेला आहे. मी मसाला पापड खातो, जेवण करतो. तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केलाय, आता अजून ब्लॉग एन्जॉय करा. दुसरे ब्लॉग आहेत ते बघा. मी मसाला पापड खातो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.